आता मयुरेश कोंडूर आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। मयुरेश, एकतर वीरेंद्र आणि सारंग अशी दोन नावं समोर येते ज्यांच्या घरावरती आता छापेमारी केलेली आहे। हे दोनही व्यक्ती कोण आहेत? रेश्मा, सारंग अकोलकर हे नाव काही पहिल्यांदा चर्चेमध्ये आलेलं नाही। यापूर्वीही अनेक वर्ष, गेली 6 वर्ष 2009 पासून हे नाव चर्चेमध्ये आहे। ज्यावेळेस सनातनशी संबंधित अशा कुठल्याही केसेसचा उल्लेख येतो त्यावेळेस दोन नावं ही अनेक वर्ष परत परत येत आहेत। ती म्हणजे रुद्रगौडा पाटील सांगलीचा आणि सारंग अकोलकर। हे दोघंही फरार आहेत। हे कुठं आहेत, काय आहेत, आतापर्यंत समजलं नाही। सारंग अकोलकरचं नाव सगळ्यात पहिल्यांदा समोर आलं होतं 2009 मध्ये मडगावला जेव्हा ब्लास्ट झाला होता आणि याच्यामध्ये नंतर एनआयएने इन्व्हेस्टिगेशन करताना त्यांनी सनातन संस्थेवर संशय ठेवला होता। एकूण 12 जण त्यांनी चार्जशीटमध्ये होती, त्यातले 6 जण अटकही झाले। ही केस चालली मडगावमध्ये आणि अखेरीस 2013 मध्ये त्याच सनातन संस्थेतल्या 6 जणांना ज्यांना अटक केली गेली होती त्यांना निर्दोष म्हणून सोडण्यात आलेलं होतं। ते नेमकं कोणी का कसं केलं हे नंतर अजूनही सिद्ध होऊ शकलेलं नाहीये। त्यात सारंग अकोलकरचं नाव पहिल्यांदा आलं होतं। सारंग हा पुण्यातला आहे आणि सनातन संस्थेचा पूर्ण वेळ साधक होता। केवळ सनातनचंच काम नाही तर त्यावेळेस तो हिंदू जनजागृती समिती ही एक असिस्टंट कन्सर्न म्हणता येईल सनातनची, त्याच्यासाठी त्याचा पुणे संघटक म्हणून पण तो काम करायचा। अनेक आंदोलनं काम केली होती। इंजिनियर बॅकग्राऊंड असलेला हा विद्यार्थी आहे। इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर तो पत्रकारिता पण काही काळ करत होता। सनातनचं जे पेपर आहे त्यांचा त्या प्रभातसाठी पण तो काही लिहायचा, काम करायचा आणि त्याच वेळेस तो पूर्ण वेळ साधक म्हणून पण काम करायचा। मडगाव ब्लास्टमध्ये जे चार्जशीट एनआयएने दाखल केली होती त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांचे फोन रेकॉर्ड सगळ्यांचे तपासले होते। रुद्रगौडा पाटीलचं पण नाव त्याच्यामध्ये होतं। त्या फोन रेकॉर्डच्या आधारेच त्यांनी हे सगळं चार्जशीट दाखल केलं होतं। अर्थात न्यायालयाने त्यानंतर निर्दोष सोडलं, पण सारंगवर प्रकटलाच गेला नाही। तेव्हापासून तो फरार आहे, त्यामुळे ट्रायल कधी झालेलीच नाही। त्याच्यावर असा आरोप त्यावेळेस होता की इंजिनियर बॅकग्राऊंड त्याचा आहे आणि आयडीचा वापर केला गेला होता त्या स्फोटामध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं होतं असं ते म्हटलं गेलं होतं। अर्थात ना रुद्रगौडा पाटील ना सारंग अकोलकर कधी पकडले गेलेले फरार आहेत, त्याच्यामुळं त्यांच्यावर ट्रायल कधी झाली नाही। त्यामुळे या आरोपांची शहानिशा पुढे किमान कोर्टासमोर होऊ शकली नाही। त्याच्यानंतर असं आहे की इंटरपोल नोटीस पर्यंत सुद्धा एनआयए गेलेलं होतं की हे जर कुठं बाहेर पळून गेले असतील तर, पण आता अजूनही तो सापडलेला नाही। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस दाभोळकरांची हत्या झाली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा सगळं सनातनभूती वारं सुरू झालं संशयाचं, त्यावेळेसही नाव त्यावेळेस आलं होतं पुण्यामध्येच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये। अर्थात त्यानंतर पुणे पोलिसांकडनं तो तपास नंतर सीबीआयकडे गेला, तोही आता तपास चालू आहे। पानसरेंचा ज्यावेळेस झाला त्यावेळेस पुन्हा एकदा या संस्थेभोवती नावं फिरायला लागली, त्यावेळेस ही नाव परत आलं होतं। रुद्रगौडा पाटील आणि सारंग अकोलकर ही नावं परत परत समोर येतात। अर्थात ते 2009 पासून कुठं आहेत, काय ते अद्याप कळलेलं नाहीये। आज असं म्हणतात की त्यांच्या घरावर छापे घातले सारंगचं। शनिवार पेठेमध्ये त्याचे आई वडील जे वृद्ध आहेत ते राहायचे, असं कळतं की आता ते त्या घरामध्ये फार काळ आता राहत नाहीयेत। पण नक्की काय त्यांनी आता सीबीआयच्या ताब्यात आतापर्यंत लागलेलं आहे, काय त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचले आहेत, काही तपशील अजूनही हातात आलेले नाहीयेत। पण हे नाव पूर्वीपासून चर्चेमध्ये येत होतं आणि आता पुन्हा एकदा हे नाव चर्चेमध्ये येत आहे। काय नेमकं सीबीआयला याच्यामध्ये म्हणायचं आहे हे अजूनही कळत नाही, पण 2009 पासून वेगवेगळी नाव येत गेलं, पण अद्यापपर्यंत तो फरार असल्यामुळं काहीच तपशील कुठल्याच इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजच्या अजून आलेले नाहीयेत। नाव मात्र परत परत समोर येत राहतं। रेश्मा, नक्कीच, आणि सीबीआयची छापेमारी अजूनही सुरूच आहे। सारंग आणि वीरेंद्र या दोघांच्याही घरात आता या सगळ्या छापेमारीतून नेमकं हाती काय लागतंय सीबीआयच्या ते बघावं लागेल। मयुरेश, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।